नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। अयोध्येत श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा पार पडल्याचा आनंद देशभरात साजरा करण्यात आला। मात्र दापोली आणि खेडमध्ये काही समाजकंटकांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकून कोकणातील शांतिप्रिय वातावरण बिघडवण्याचं काम केलं असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय। खेड तालुक्यात सर्वधर्मीय गुण्यागोविंदानं एकत्र नांदत असताना अशा आक्षेपार्ह मजकुरामुळे धर्माधर्मात तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्यानं खेडमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। बुधवार दिनांक 24 जानेवारी रोजी सकाळी मनसेचे राज्य सरचिटणीस आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, माजी नगराध्यक्ष बिपिन पाटणे, भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी संजय बुटाला, भाजपाचे तालुकाध्यक्ष अनिकेत कानडे यांच्यासह तमाम हिंदू बांधव खेड पोलीस स्थानकासमोर धडकले आणि आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या तरुणाविरोधात नावानिशी तक्रार देऊन या समाजकंटकांना तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करा आणि कडक शासन करा अशी मागणी केली। दरम्यान या पार्श्वभूमीवर खेड तालुका शांतता कमिटीची बैठक पार पडली असून खेडवासियांना शांततेचं आवाहन येथील प्रशासन आणि पोलिसांच्या वतीनं करण्यात आलंय। तर दुसरीकडे राजापूर, चिपळूण आणि दापोलीमध्येही तणाव निर्माण झाला होता। प्रभागीय पोलीस उपविभागीय अधिकारी माईनकर यांनी दापोली येथे निर्माण झालेली तणावाची परिस्थिती अतिशय संयमानं हाताळत दोषी युवकांवर गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलं। तसंच सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट करणाऱ्या युवकांना माफीही मागायला लावली। त्यामुळे आता दापोलीतील परिस्थिती पूर्णपणे निवळली आहे। दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी एक महत्त्वाचं आवाहन जिल्ह्यातील जनतेला केलंय। कोणीही चुकीच्या पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल करू नये। धार्मिक जातीय तेढ निर्माण होतील अशा कोणत्याही वादग्रस्त पोस्ट, फोटो, व्हिडिओज समाज माध्यमांवर व्हायरल करू नये, अफवा पसरवू नये अशा महत्त्वाच्या सूचना आणि आवाहन रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना केलं आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रत्नागिरी। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।